जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राज, का कारखान्यानं हिंदूंचं जगणं मुश्किल केलंय. जिजिया कर भरावाच लागतो. गाठीशी असलेलं सोनं नाणं हे द्यावंच लागतं. आणि नाही दिलं तर कुडीसाठी बायकांचे कान कापत्यात, नतनतनीसाठी नाक कापत्यात. बायकांनी घातलेल्या मंगळसूत्राला कोणी विरोध केला तर मंगळसूत्राच्या धनाला डोळ्यात ठार मारत्यात आणि मंगळसूत्र हिसकावून घेतात. आणि ज्यांच्याकडे ते बी नाही त्यांच्या दारामोर गाय कापून टाकत्यात. त्याचं मांस जबरदस्तीनं खायला घालत्यात, पाठवत्यात. नुसती अंधाधुंद माजली हात. त्यात शहजादा अकबराचा पराभव झाला, तो पळून गेला. त्यामुळं तर औरंगजेबाचा चेव अधिकच वाढलाय. त्याने देवळं मठ पाडून टाकण्याचा आदेश दिलाय. एकट्या काकरखानानं बुरणपुराच्या आसपास 150 देवळा उद्ध्वस्त केली आहेत, पाडून टाकली आहेत. हिंदूंना कोणाकडे जायचं, कुणाकडे याचना करायची. त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही. लोक दर्याखोऱ्याचा आसरा घेऊन झाडपाला खाऊन जगते. जहन्नुमच्या वाटा आता रुंदावतायत कारण गुराढोरावानी हिंदूंची कत्तल सुरू केली आहे काकरखानानं. त्याखेरीज रोजची लूट मोजण्यासाठी त्याने 100 कारकून नेमलेत किल्ल्यावर. हिंदूंच्या सोन्या नाण्यानं कोठाऱ्याच्या कोठार भरतायत. राज, बस बस लाडी, यापुढे एकही शब्द ऐकायचा नाही आम्हाला. माफ करा राजा, पण ह्यातला शब्द आणि शब्द खराय. काकरखानानं हिंदूंचं जगणं मुश्किल केलंय. जिजिया कर भरावाच लागतो. गाठीशी असलेलं सोनं नाणं हे द्यावंच लागतं. शहजादा अकबराचा पराभव झाला, तो पळून गेला. त्यामुळं तर औरंगजेबाचा चेव अधिकच वाढलाय. त्याने देवळं मठ पाडून टाकण्याचा आदेश दिलाय. हिंदूंना कोणाकडे जायचं, कुणाकडे याचना करायची. त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही. शहजादा अकबर हरला. औरंगजेबाचं कपट जिंकलं. औरंगजेबानं कारस्थानाचा इच्छू राजपुतांच्या अंगरख्यात सोडला. लेकिन इसकी कीमत लेने फिर आएंगे, और जब आएंगे तब पूरी वसूल करेंगे.